सर नमस्कार. नमस्कार, मी नितीन संपत आवारी. सर आता हा आल्याचा प्लॉट आहे सर, किती क्षेत्र आहे सगळं? हे 60 गुंठे. ही कड तर ती तुमची तिथपर्यंत ती कड पूर्ण प्लॉट युनिफॉर्म आहे, यात सारखा दिसतोय. पुढंच अशी यात चढ उतार नाही ना का प्लॉट मध्ये? उतार नाही दिसणार. Very हे good. सोई चार्जर टेक्नॉलॉजीचं देणगी आहे. याच्या आधी मी ऊस करत होतो पहिला. ऊसाचे पण रिझल्ट एकदम मस्त मिळाले, म्हणून मी अद्रक पिकाला यावर्षी पहिल्यांदा अद्रक पीक केलं. बरोबर. 2 बेसल डोस झाले. तर दररोज पाऊसच चालू आहे, आता जर बघितलं मध्ये ओलच आहे. हे रान आहे ना, जवळजवळ बऱ्यापैकी उपाळलं होतं, तरी पण खात्री एवढी पटली हा की ऊस पण उपळ्यामध्ये होता. ऊसाला काहीच झालं नाही, मुळी तशीच राहिली. अद्रकला सुद्धा काहीच झालेलं नाही. तुम्ही पुढे प्लॉट बघू शकता. एकच नंबर प्लॉट दिसतोय. आता मागच्या तुम्ही मोठ्या हा पावसामध्ये सऱ्यांमधून पाणी वाहत होतं, शेवाळ्यामध्ये. बरोबर. तरी कंकूज नाही, काहीच नाही, काहीच. रिझल्ट आपल्याला 4 वर्षाचा अनुभव आहे हो. आपला रिझल्ट. त्याच्यामुळे मी डोळे झाकून प्रयोग करतो आणि बिंदास राहतो आहे. आपल्या प्लॉट आणि केमिकलच्या प्लॉट मध्ये वेगळे पण काय जाणार? फरक लई याची वाढ, हम्म. फुटवे आणि जो आपण कंद उकरून बघितला का मग हा हा पांढऱ्या त्याच्यात मुळी. डायरेक्ट क्वालिटीचाच फरक आहे. डायरेक्ट बरोबर. निम्म्याने आपला कण ज्यादा फुगलेला आहे, ज्यादा वजनाचा आहे. 100%. आणि मुळी एवढी ना, पूर्ण बेड मध्ये कुठे हात घाला. केमिकली हे झालं आपलं सिजनेबल हा पिकाबरोबर. थोड्या बरोबर. पण माती ही कायमस्वरूपी आपली वडिलोपार्जित. मातीला केमिकली खाद्य नाही. मातीचं खाद्य हे ह्युमस आहे. बरोबर. ते मातीला दिलं पाहिजे. माती जर ताकद असेल, पिकाला ताकद भरपूर भेटेल. बरोबर. सांगू शकतो क्वालिटीत फरक पडल्यावर माणूस एक शब्द तरी बोलू शकतो. 4 वर्षाचा अनुभव आहे, त्याच्यामुळे खर्चाचा काय ताळमेळ वाढला तुम्हाला? खर्चाचा ताळमेळ तसं काही नाही. सुरुवातीला खर्च होणार. हा बेसलला बरोबर. हो, खर्च होतो सुरुवातीला, हा पण त्या पडीत पुढे नफा पण भेटतो. अवरेज तर 100% वाढणार. ही जर क्वालिटी टिकून राहिली हा तर याच्यात कमीत कमी केमिकल पेक्षा 4-5 टन अवरेज वाढलं, 100%. खर्च निघून आपल्याला पुन्हा बेनिफिट देऊन जातो. ठीक आहे सर, धन्यवाद. धन्यवाद.